श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील रस्त्यात असलेलं धोकादायक झाड सकाळपासून तोडण्याचं काम सुरू आहे. या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमी आंदोलन करत आहेत. मात्र रस्त्यामध्ये अडथळा करणारे वृक्ष तोडण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे. पाहुयात नागरिकांच्या प्रतिक्रिया. शहरातील सातपूर परिसरात काही महिन्यांपूर्वी झाडाच्या फांद्या पडून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासारखी आणखी घटना घडण्याच्या आधी धोकादायक अवस्थेत असलेली झाडं हटवण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. गंगापूर रोडला अनेक वर्षापासून जे मध्यभागी आणि रोडवर झाडं आहेत त्या झाडांमुळे अनेक लोकांचे बळी गेले. यामध्ये अनेक मोटरसायकलवाले असतील किंवा इतर पायी चालक यांना सुद्धा ट्रॅफिकमुळे अनेक प्रॉब्लेम येतात आणि हे झाडं आज जीर्ण जरी झालेली असते तरी त्या झाडांना दुसरीकडे रिप्लांट करू शकतो. एका झाडाच्या ऐवजी 100 झाडं लावा, पण हे इथले जे झाडं आहेत यांच्यामुळे जीव जातो लोकांचा. हा जीव जाणं चुकीचं आहे आणि असे अनेक उदाहरणं आम्ही प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज केले, अनेक वेळा कोर्टात पण गेलो, परंतु आज तरी कमीत कमी आम्हाला थोडासा न्याय मिळतोय. कमीत कमी हा रोड मोकळा होईल आणि आज पुढे भविष्यात सिंहस्थ पर्वणी होते आहे. यामध्ये नवीन लोक येणारे जे आहेत, या पुढे जर गेलं बालाजीच्या मंदिराच्या तिथं पण मध्यभागी झाडं आहेत. हे झाडं बाहेर गावून येणाऱ्या माणसाला ते झाडं दिसतच नाही रात्रीचे, आणि ते न दिसल्यामुळे रात्री सरळ सरळ त्या गाड्या, मोठ्या गाड्या या त्याच्यावर ठोकल्या जातात आणि असे अनेक बळी गेले. या बळी या पुढेही जाऊ नये. आम्हाला पण वाचवा, माणसं वाचवा, हे पहिल्यांदा हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही सर्वजण, या परिसरातले सर्व नागरिक या ठिकाणी एकत्र येऊन या मोहिमेला आम्ही समर्थन देतो आणि झाडं वाचवा परंतु माणसं वाचवा, हा महत्वाचा संदेश आम्ही यामधून देतो. आणि आपण ही सर्व कागदोपत्रिका होईना कोर्टातून पण आदेश आणला आहे. यामध्ये कायदेशीर जे आहे ते व्हायला पाहिजे अशी आमची म्हणणं आहे आणि या कायदेशीर प्रमाणे हे झाडं तोडले जात आहेत, तर हे झाडं तोडून या ठिकाणी हा रत्न मोकळा करावा अशी विनंती मी सगळ्यांना करतो. कोणीही या ठिकाणी विरोध न करता दुसरीकडे झाडं लावण्यासाठी आपल्याला भरपूर जागा आहे. आमच्या कॉलनीमध्ये आम्ही 2000 झाडं लावले. मग या एका 2 झाडं काढण्यासाठी 2000 झाडं आम्ही जर दुसरीकडे लावले तर आपण या ठिकाणी विनाकारण विरोध करू नये. जे प्रशासन करत असेल त्या प्रशासनाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. सर, आपलं राजेंद्र सावंत. मी उमा वडगुले, वॉर्ड 8 मध्ये मी राहते. ही रहदारी बघतात हे झाड अडचणीचं आहे आणि आज जे काम नगरपालिकेचं चालू झालेलं आहे, असे लोक डिस्टर्ब करून लोकांना हे करताय. जे झाडं गरजेचे काढण्याचे ते गरजेचेच आहे आणि जिथं झाडं लावायचे तिथे लावू शकतात. आज मी ट्रेकिंगला जाते चांबर लेण्यात, तिथे झाडं लावता पण पाणी घालण्याचं, तिथे ह्या लोकांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि एक झाड लावू शकतो पण एक जीव आणू नाही शकत आहे आपण. परत एक जीव कसा आणणार आणि झाड उगू शकतो हे यांच्या हातात आहे. हे यांनी हे दाखवून द्यायला की आम्ही झाडं लावून जगू शकतो. माणूस आणू शकत नाही हे लक्षात घ्या आणि हे माघार घेवा यांनी. आमचे इथले सहकारी म्हणजे राहणारे त्यांनी बी बघितलेलं आहे किती अपघात झालेले इथे. त्या अपघातामध्ये लोकांचे मुलं आणि त्यांच्या घरात आधार नाही असे लोकांचेही मुलं इथे गेलेले. त्याच्यासाठी हे नगरपालिकेने उचललेली हे, तर त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य करा हीच विनंती आहे माझी. त्या जागेवर वृक्षावर प्रेम करायचं, निश्चित प्रेम करा, आम्हाला त्याचा विरोध नाहीये, परंतु तुम्ही मनुष्यावर पण प्रेम करा. आता सोमेश्वरला ज्या जागेवरती म्हातारी पांटा पडून मेली तिची जबाबदार कोण? बऱ्याचशा मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला, त्या गाडी ऍक्सिडेंट ती उभी आहे, त्या गाडीचं जबाबदार कोण? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वृक्षावर प्रेम करा ना, आमचा विरोध नाही, आम्ही पण शेतकरी आहे, निसर्ग आहे, याला वाचवायची गरज आहे, परंतु माणसालाही वाचवा आणि निसर्गालाही वाचवा. तुम्ही खूप कोणत्या जागेवरती आता XYZ
जर तुमचाच व्यक्ती या झाडावर म्हणजे आपटला आणि तो एक्सपायर झाला तर तुम्ही झाडावर प्रेम कराल की माणसावर प्रेम कराल? माणसाला मरून द्याल आणि झाडाला अवटाळे घालणार आहे का? नाही ना. तुम्ही पहिले माणसाला वाचवाल. ज्या जागेवर अडचण आहे त्या जागेवर तुम्ही खरंच विरोध करा, पण ज्या जागेवर तुम्हाला अडचण आहे त्या जागेवर तुम्हाला विरोध नका करू. दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं फक्त एकच आहे की स्पष्ट सरळ रस्ता होऊ द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या. कारण हे बघा, जर तुम्हाला वृक्षावर खरंच प्रेम आहे तर एक आहे, तुम्ही झाडं किती लावले हे पण बघा. आणि एक, जर माणूस मेला तर त्याची नक्की जबाबदारी हे लोक घेणार का? याच्यातलं कोण पुढे येत असेल त्यांनी पुढे या आणि एकी द्या. की हे जुने झाडं झालेले आहेत खूप वर्षाचे, त्याच्यामुळं काही मुलं अपंग झालेत, काही मुलं जीवानं गेलेत. त्याच्यासाठी हे झाडं काढावा अशी आमची नम्र विनंती आहे. कारण का काही महिलांची मुलं घरात पडलेले आहेत, या फांच्या ठिसूळ झाल्यात. त्याच्यामुळे हे झाड काढणं गरजेचं आहे. याला कोणी विरोध करू नये अशी आमची नम्र विनंती. आज नाशिकच्या नकाशामध्ये गंगापूर रोड हा एक चांगला आदर्श रोड आहे आणि या रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष आहेत. या झाडांमुळे या गंगापूर रोडवर अनेक अपघात झालेले, ऍक्सिडेंट झाले, अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. झाडे लावा, परंतु झाडे लावायला बऱ्याच ठिकाणी जागा आहेत आणि हा विकास आहे. विकासाला पहिल्यांदा रस्ता पाहिजे, रस्त्याच्या अडचण येऊ नये म्हणून झाडाचं हे कठीण या ठिकाणी होत आहे. तर ते झालं पाहिजे. एक झाड लावलं तर अनेक ठिकाणी आपण हजारो झाडे लावू आणि ह्या मानव जातीला त्याचा ऑक्सिजन पुरवठा होईल. म्हणून म्हणतो का कुणीही बी या ठिकाणी या अनेक संघटना एकता झाडं तोडू नका, पण हा विकासाला विरोध होतो. खऱ्या अर्थाने तो विरोध नाही झाला पाहिजे. आम्ही हे झाडं तोडणार आहोत आणि सगळ्यांनी याला सपोर्ट केला पाहिजे. नमस्कार. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.